नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आपण आहोत सातारा जिल्हा आणि खंडाळा तालुक्यामध्ये असणारं भादेगाव। त्या भादेगाव मध्ये आज जवळजवळ 50 वर्षाचा कालखंड पूर्ण होतोय। संत श्रेष्ठ कान्होजी महाराज पालखी सोहळ्याचं आगमन झालेलं आहे। 50 वर्षाची ही परंपरा आज पूर्ण होत असताना ही गर्दी अथांग जनसागर आणि त्याचबरोबर पालखी असताना आपण बघू पुष्पवृष्टी होते। त्या अनुषंगाने आपण बघतो संत श्रेष्ठ कान्होजी महाराज पालखीचा सोहळा आहे तो या ठिकाणी संपन्न झालेला बघायला मिळतोय। मोठ्या संख्येने ही गर्दी अथांग जनसागर आहे तो आपल्याला पाठीमागे लोटलेला बघायला मिळतोय। जर सगळीकडे आपण जर पाहाल तर संपूर्ण महाराष्ट्राच्या विविध भागातून हा उत्सव साजरा होत असताना मात्र आज भाद्यामधली आपण दुसरं भादेगाव आहे। खंडाळा तालुक्यातलं एक गाव आहे, विकासाला चालना आणि प्रेरणा देणारे गाव आहे। त्याबरोबर या जो गावाचा विकास आहे तो खऱ्या अर्थानं इथल्या वारकरी संप्रदायाची महाराष्ट्राला जोडलेली जी नाळ आहे त्याचं मृत्युमंद उदाहरण म्हणून आज 50 वर्षाचा कालखंड पुरा होत असताना माझ्यासोबत गावकरी जोडलेले आहेत, साळुंके साहेब जोडलेले आहेत। बंधू, काय आनंद होतोय की आज 50 वर्षापूर्वी लावलेलं आहे ते जनसेवेचं रोपट आणि त्याचबरोबर हरिनाम वारकरी संप्रदायाची जोडलेली नाळ आज 50 वर्ष आपण पुरे करतोय। काय आनंद होतोय? आज प्रथमतः भादे गावामध्ये संत श्रेष्ठ कान्होराज महाराज पालखी सोहळ्याचे ग्रामस्थ भादे यांच्यातर्फे हार्दिक स्वागत। आज खरोखर भादे गावामध्ये पंढरी अवतरल्यागत होत आहे। आज गेली 50 वर्ष संत श्रेष्ठ कान्होराज महाराजांची पालखी भाद्यामध्ये येते। ग्रामस्थ मनोभावे पालखीचे स्वागत करतात, सेवा करतात। लोक पालखी गेल्यानंतर वर्षभर परत कान्होराज महाराजांची पालखी कधी येते याची वाट पाहत असतात। भादे ग्रामस्थांच्या वतीनं खूप पालखी सोहळा व भादे ग्रामस्थ यांचं खूप एकोप्याचे संबंध निर्माण झालेले आहेत। खूप भादे गावामध्ये भक्तिमय वातावरण आज निर्माण झालेलं आहे। लहानापासून ते थोरापर्यंत हा आनंदोत्सव क्षण 2025 मधले आपण दृश्य बघतोय। मोठ्या संख्येने जनसंख्या या ठिकाणी उपस्थित बघायला मिळते। काका माझ्याशी जोडलेत। काका, ही गर्दी अथांग जनसागर आणि त्याबरोबर आपण ही लहान चिलेपिली निरागस निष्पाप अनेक लोक या वारीमध्ये येतात। हा वारीतला जो आनंद आहे, आपण घेतोय तो श्वास आणि खातोय तो घास, त्या परमेश्वराची देण आहे। हा वारीचा आनंद आहे। आज काय वाटतंय, आज 50 वर्ष आपण पूर्ण करताय, काय आनंद होतोय? आज भादेगावमध्ये आज पंढरी अवतरल्यासारखं चित्र निर्माण झालेलं आहे आणि आम्हाला अगदी आमचं हृदय भरून आलेलं आहे की असे वारकरी म्हणजे आम्हाला वर्षभर आम्हाला भेटत राहावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे। शिवाय 50 वर्ष पूर्ण होत असताना आम्हाला इतका आनंद झाला आहे की सुरुवातीला 100-200 लोकांच्या वरती सुरू झालेला हा पालखी सोहळा आज जवळजवळ 4000 लोक या पालखी सोहळ्यामध्ये हजर आहेत। काका, आपल्या डोळ्यात आनंद अश्रू बघायला मिळत आहेत। एक बैलगाडीपासून सुरू झालेला हा प्रवास आज जवळजवळ हजारो वाहनं ह्या पालखी सोहळ्यामध्ये असतात। खऱ्या अर्थाने हे सगळं बघून मनात आपल्या खऱ्या आनंद अश्रू दाटलेत। तरुण पिढीला काय प्रेरणा द्याल? तरुण पिढी हाच आमचा वारसा असाच पुढे जोमाने चालला पाहिजे आणि नवीन प्रत्येकाने जबाबदारी घेऊन प्रत्येकाने हा वारसा लोकात मिसळून एकमेकाला जवळ एकमेकाचा प्रत्येकाची मनाची ओढ निर्माण केली पाहिजे अशी आमची भावना आहे आणि एकमेकाचं प्रेम असं जपत राहून पुढे असो। आणि 50 वर्षाचा हा कालखंड पुरा होत असताना माझ्यावर आपण बघू शकतो गायकवाड सुद्धा जोडलेले आहेत। गायकवाड साहेब, काय आनंद होतोय? 50 वर्षाचा कालखंड या ठिकाणी पुरा होतोय। ही गर्दी अथांग जनसागर, काय आनंद होतोय आपल्याला? एक बैलगाडीपासून सुरुवात झालेली कान्होराज पात्रांची पालखी सोहळा आज एवढ्या वटवृक्ष रूपामध्ये वटवृक्षाचा रूप झालेला आहे। हजारो भाविक या भादे गावात आज आलेले आहेत। भादे गावस्तर्फे या सर्व वारकऱ्यांचं हार्दिक स्वागत आणि सर्व वारकऱ्यांचं जेवणाची, भोजनाची व राहण्याची व्यवस्था ही केलेली आहे। भादे ग्रामस्थ आपल्या वतीने सर्व केंदूर, पाबळ आणि साबळेवाडीतील सर्व लोकांचे सहर्ष स्वागत करीत आहे। आपण बघू शकतो माझ्या पाठीमागे जर आपण बघाल ही अथांग गर्दी अथांग जनसागर आहे तो या ठिकाणी आपल्याला लोटलेला बघायला मिळतोय। त्याबरोबर लोकांचा मोठा सुद्धा या ठिकाणी पाऊसपट्टा बघायला मिळतोय। पण खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाचा मिळालेला सर्वात मोठा जो ठेवा आहे तो आपल्याला भाद्यामध्ये बघायला मिळतोय। सातारा जिल्हा आणि खंडाळा तालुक्यातलं भादे हे गाव
भादेकरांच्या आनंद उत्सवाला उधाण आलेलं बघायला मिळतंय। त्याचबरोबर ह्या सोहळ्यामध्ये लहान चिल्यापणी आपल्याला बघायला मिळत आहेत आणि म्हणून ही संपूर्ण अथांग गर्दी अथांग जनसागर आहे तो या ठिकाणी आपल्याला लोटलेला बघायला मिळतोय। भादेगाव मधला हा आनंद उत्सव क्षण 2025 मध्ये आपण दृश्य बघतोय। ही गर्दी अथांग जनसागर आहे तो महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाचा पुन्हा एक वेगळा आगळा वेगळा सभामंडप या ठिकाणी जोडलेले आपण त्यांच्याकडे जाणार आहे। महाराष्ट्राच्या प्रत्येक यात आपण बघू शकतो बंधू अनेक वर्ष आपण या ठिकाणी आपण कुठून आलात? मी खेडवरून आलोय, केंदूरकरांच्या पालखीमध्ये मी पहिल्यांदाच वारी करतोय। पण मला काय वाटतं ही वारी काय वाटतंय? एवढा आनंद वाटतोय। आज ही 50 वर्षाचा स्वर्ण महोत्सवी सोहळा आहे, त्यामध्ये मी पहिल्यांदाच वारी करतोय। पण आयुष्यात वारी एकदा पहिल्यांदा केलीच पाहिजे माणसाने, खरं बरं वाटतंय। काय वाटतं आपण गाववाले म्हणून आपल्याला काय वाटतंय? नाही, खरं तर संत श्रेष्ठ कान्होराज महाराज आमच्या समस्त केंदूरकरांचा अभिमान आहे, दैवत आहे। कैवल्य सम्राट चक्रवर्ती वंदनीय विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा 728 वर्षापूर्वी अलंकापुरी आळंदी नगरीमध्ये संपन्न झाला। त्या संजीवन समाधी सोहळ्याची कीर्तनरूपी सेवा संत श्रेष्ठ कान्होराज महाराज यांनी केली आणि खऱ्या अर्थाने या पालखी सोहळ्याला प्रचंड मोठं स्वरूप प्राप्त झालं। ही खरं तर आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि आज तुम्ही आम्हाला संधी दिली त्याबद्दल आम्ही भादेक ग्रामवासियांचं मनापासून स्वागत करतो। धन्यवाद। आपण बघू शकतो लोकांच्या अथांग गर्दी अथांग जनसागराला या ठिकाणी लोटलेला आहे। पण त्याबरोबर आपण घेऊन जातो आपण या ठिकाणी हा सोहळा या ठिकाणी मोठ्या उत्सवानं संपन्न होतं। ही वारी तुमच्या आमच्या जीवनाला आकार देणारी वारी, ही वारी समतेची, ही वारी ममतेची आणि म्हणून गावामध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपण पालखी सोहळ्याचं आगमन झालं। ढोल ताशाच्या वाद्यवृंदामध्ये महाराष्ट्रातली संस्कृती आणि महाराष्ट्राच्या परंपरांचा आगळा वेगळा देखावा आपल्याला भाद्यामध्ये बघायला मिळतोय। सातारा जिल्हा आणि खंडाळा तालुक्यातलं भादे हे गाव खऱ्या अर्थानं इथं संस्कृतीचा आगळा वेगळा ठेवा आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी ह्या दिंडीचे प्रमुख असतील त्यांच्याकडे आपण जाणार आहे। कारण काकांच्याकडे गेल्यानंतर काकांच्या मनात आपल्याला काय भाव जोडलेत आपण पालखी सोहळ्यांचे प्रमुख काका आहेत आपण त्यांच्याकडे आपण जातोय। काका काय वाटतं आज 50वा रौप्य महोत्सव साजरा होत असताना संत श्रेष्ठ कान्होजी महाराजांनी लावलेलं हे जे रोपटं आहे ज्ञानभक्तीचं ज्ञानशक्तीचं आज ही गर्दी बघून काय आनंद होतोय? गर्दी बघून एकदम आनंद वाटतोय कारण की 21 दिवसाचा आमचा पूर्ण प्रवास आहे। पण हे जे गाव आहे ना ह्या गावासारखं कुठंच आम्हाला आनंद मिळत नाही। भादेगावकरांनी आपला जो केलेला सन्मान आणि स्वागत याबद्दल काय? एकदम आनंद त्याच्यापेक्षा सर्व तरुण जे सामील झालेत हे महत्वाचं। तरुणांची गरज आहे, आज काळाची गरज आहे त्या गोष्टी आणि म्हणूनच इथं आपण बघू शकतो मोठी अथांग गर्दी अथांग जनसागर आहे तो लुटलेला असताना मात्र अनेक या लोकांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। कारण त्या महाराष्ट्रातली संस्कृती महाराष्ट्रातली जी वारकरी संप्रदायाची जोडलेली जी नाळ आहे आणि ती महाराष्ट्रातल्या ह्या संस्कृतीचा आगळा वेगळा ठेवा आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। गावामध्ये पालखीचं आगमन झाल्यानंतर गावकऱ्यांनी हा आनंदोत्सव मोठ्या उत्साहानं साजरा केलेला बघायला मिळतोय आणि म्हणून त्या संपूर्ण या परिसरामध्ये हा आज या ठिकाणी पंढरपूर अवतरलेला आपल्याला बघायला मिळतोय आणि म्हणून गेले अनेक वर्ष आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या संख्येनं आपल्याला ही गर्दी आपल्याला बघायला मिळते आणि म्हणून ह्या लोकांच्या सर्व ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो। त्याचबरोबर सरपंच यांच्याकडून जे दिंडी प्रमुख आहेत त्या दिंडी प्रमुखांचे सुद्धा आपल्याला स्वागत केलेलं बघायला मिळते। हे सर्व या ठिकाणी क्षणचित्र आहे तो नवकेश वृत्तपत्र आणि नवकेश वृत्तवाहिनीच्या माध्यमातून बघायला मिळतोय आणि म्हणून या महाराष्ट्रातली संस्कृती महाराष्ट्रातली एक आगळा वेगळा ठेवा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। कॅमेरामॅन तन्मय पाटील, रिपोर्टर सागर पाटील, भादे।